या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. मी काही गोष्टी कधी करत नाही. उगाच मंत्र, उगाच धूप. पण काही ठिकाणी तपास पुरेसा नसतो. त्या रात्री मी एक वेगळा निर्णय घेतला. मी घरात काही नवीन आणलं नाही. फक्त एक मेणबत्ती, एक वही आणि रेकॉर्डर. या गोष्टी घराला घाबरवत नाहीत, माणसाला आठवण करून देतात. मी वरच्या मजल्यावर त्या लहान खोलीत परत आलो, जिथे भिंतीवर नखांच्या खुणा होत्या. मी बसलो आणि थांबलो. मी आज प्रश्न विचारायला नाही आलो. मी ऐकायला आलो आहे. हवेत बदल झाला. थंडी वाढली नाही. जडपणा गेला, जसं कोणीतरी पहिल्यांदा श्वास घेतोय. इथे अंधार. तू लपलास का? कोणी येत नव्हता. तो घाबरलेला होता. वाईट नव्हता. आवाजात राग नव्हता. फक्त वेळ होता. मी मेणबत्ती पुढे ठेवली. कुठलाही विधी नाही, फक्त प्रकाश. काही आत्मे अंधारामुळे नाही, तर एकटेपणामुळे अडकतात. आई. मी नाव विचारलं नाही, कारण काही नाती नावांशिवाय ओळखली जातात. मी त्याला जा असं म्हणालो नाही, कारण ते माझं काम नाही. मी फक्त एवढंच म्हणालो, तू इथे एकटा नाहीयेस. काहीही नाट्यमय घडलं नाही. कोणताही आवाज नाही, कोणतीही सावली नाही. फक्त शांतता. धन्यवाद. मी घराबाहेर पडलो. पहाट झाली होती. गाव जागं होत होतं. काही बदललेलं नव्हतं, पण काही सुटलं होतं. सगळ्या केसेस मुक्तीवर संपत नाहीत. काही केसेस माझ्यासोबत पुढे चालत राहतात. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.